राज्यात वाढलेल्या भरमसाठ वीज बिलांमागे स्मार्ट मीटर कारणीभूत नसून कडक उन्हाळा, उष्णतेची लाट आणि लांबलेला पाऊस हेच मुख्य कारण असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला आहे. राज्यात आत्तापर्यंत 1,23,00,000 स्मार्ट मीटर बसवण्यात आले असून त्यापैकी आलेल्या तक्रारींपैकी केवळ 210 तक्रारींमध्येच तथ्य आढळले आहे. उलट स्मार्ट मीटर वापरणाऱ्या ग्राहकांना दिवसा वीज वापरात सवलत दिली जात आहे. यंदा राज्याची विजेची मागणी तब्बल 5,000 मेगावॉटने वाढून 33,000 मेगावॉटवर पोहोचली आहे. तापमानात झालेल्या प्रचंड वाढीमुळे एसी आणि कूलरचा वापर वाढला आणि ग्राहकांचा वीज वापर 300 ते 500 युनिटच्या वर गेला, ज्यामुळे वीज बिलांचे वर वाढले आहेत. ग्रामीण भागातील कृषी फीडरवर 76% ग्राहकांना दिवसा वीज दिली जाते व रात्री ती बंद केली जाते. त्यामुळे काही भागात भारनियमन असल्याचा भास होतो, पण राज्यात कुठेही अधिकृत भारनियमन होत नाही. दरम्यान मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की या प्रकल्पाला काहीही झालेले नसून 7,000 कोटी पाण्यात गेल्याच्या खोट्या बातम्या पसरवणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे. तसेच मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या टीकेला टोला लगावताना फडणवीस म्हणाले की राज ठाकरे मिमिक्री छान करतात. ते जर स्टँड अप कॉमेडियन झाले असते तर आज बाजारात दुसऱ्या कुणाला वाव उरला नसता. आपण टीका एकावर केली पण मिरच्या दुसऱ्याला झोंगड्या, असे म्हणत राज ठाकरेंपासून आपल्याला कोणताही धोका नसल्याचा टोला त्यांनी लगावला. आपण जेव्हा 300 युनिटपर्यंत आपण स्वस्तात वीज देतो, 300 युनिटच्या वर गेलं की 5 रुपयांनी वाढ होते आणि 500 युनिटच्या वर गेलं की अजून 2 रुपयांनी वाढ होते. टेलिस्कोपिक पद्धत आहे. आणि या टेलिस्कोपिक पद्धतीमुळे ज्याचा 270 युनिटचा वापर होता त्याचा 415 युनिट झाला. 2 BHK जो आहे याच्यामध्ये त्यांचा वापर अंदाजे 425 युनिट होता, तो झाला 655 युनिट आणि 4,500 वरनं 8,000 त्यांचं बिल गेलं. 300ची मर्यादा ओलांडली, इकडे 500ची मर्यादा ओलांडली. आणि म्हणून याचा काही स्मार्ट मीटरशी संबंध नाही.